निपुण भारत अभियान, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान. निपुण म्हणजेच नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमेरसी. दिनांक 1 एप्रिल 2010 पासून बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 या कायद्याची अंमलबजावणी संपूर्ण देशभर सुरू झालेली आहे. या कायद्यानुसार 6 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना प्राथमिक शिक्षणाचा अधिकार प्राप्त झालेला आहे. प्राथमिक शिक्षण हे गुणवत्तापूर्ण असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्याची कायदेशीर जबाबदारी शासन व संबंधित सर्व घटकांवर आलेली आहे. त्यानुसार सर्व मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. शालेय स्तरावर मुलांचे प्राथमिक शिक्षण गुणवत्तापूर्ण होणे ही मुलांच्या सर्वांगीण विकासामधील एक महत्त्वाची बाब आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी औपचारिक शिक्षण प्रक्रियेत पूर्वप्राथमिक व प्राथमिक स्तरावरील शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलांना अपेक्षित मूलभूत कौशल्य प्राप्त करणे आवश्यक असते. बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट केल्यानंतर त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आपल्याला पेलावी लागणार आहे. त्या दृष्टीने भाषा व गणित या विषयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विद्यार्थ्यांना किमान पातळीवर पायाभूत व संख्याज्ञान साक्षरता प्राप्त करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी भाषेतील विविध कौशल्यांचा विचार करावा लागणार आहे. मौखिक भाषा विकास, वाचन लेखन, संख्या व संख्यांवरील क्रिया या भाषा व गणितातील मूलभूत बाबी प्राप्त असल्यास इतर शालेय विषयांच्या आशयाची ज्ञानप्राप्ती सोपी जाते, हे शिक्षणशास्त्र सांगत आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्येही सर्व मुलांसाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या क्षमतांची प्राप्ती होणे ही तातडीची गरज म्हणून राष्ट्रीय मोहीम हाती घ्यावी असे सुचवलेले आहे. आपल्या देशात शाळेत प्रवेशित होऊन सुमारे 5 कोटी बालकांना किमान भाषिक व अंकीय पायाभूत क्षमता प्राप्त नसल्याचे धोरणातच नमूद करण्यात आले आहे. शाळेत असूनही या क्षमता प्राप्त नसणे याचा विचार शिक्षक म्हणून आपण सर्वांनी करणे आवश्यक आहे. देशात या संदर्भाने येणारी विविध प्रकारची सर्वेक्षणे देखील त्याबाबत चिंता व्यक्त करीत आहेत. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, गरज व महत्त्व. भविष्यातील सर्व शालेय शिक्षण पूर्णत्वाला जाणे आणि निरंतर शिक्षणासाठी लिहिता वाचता येणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर गणिताचा विचार केला तर संख्यांवरील मूलभूत गणितीय प्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे. या क्षमता सर्व विद्यार्थ्यांना प्राप्त होणे ही वर्तमान परिस्थितीत अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त असलेले कोणतेही मूल पुढील शिक्षणात प्रगती करू शकते. या प्रगतीवर मुलांचा सर्वांगीण विकास अवलंबून असतो. म्हणजेच संपूर्ण शालेय शिक्षणाची गुणवत्ता ही पायाभूत साक्षरता व गणितीय कौशल्यांवर आधारित आहे. त्या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी भारत सरकारच्या वतीने निपुण भारत अभियान केंद्र सरकारने सुरू केले आहे. त्या अभियानामध्ये 2026 पर्यंत देशातील इयत्ता 3री पर्यंत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना किमान पायाभूत भाषिक व अंकीय साक्षरता प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी अध्ययन निष्पत्ती देखील स्वतंत्रपणे निर्धारित करण्यात आलेल्या आहेत. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान, संकल्पना व स्वरूप. कोणत्याही भाषेत मौखिक पद्धतीने अभिव्यक्त होता येणे, भाषेतील लिखित मजकूर वाचता येणे, लिहिता येणे या संदर्भात आवश्यक मूलभूत कौशल्यांचा समावेश त्या भाषेच्या पायाभूत साक्षरतेमध्ये केला जातो. तसेच गणितीय दृष्टिकोनातून मूलभूत संख्याज्ञान प्राप्त असणे व संख्येवरील मूलभूत क्रिया करता येणे याचा समावेश
पायाभूत संख्याज्ञान किंवा गणितीय कौशल्यांमध्ये केला जातो. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान स्वतंत्र करणे ही मुलांच्या भविष्यातील विकासाविषयी एक गरजेची बाब आहे. त्या दृष्टीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020मध्ये पूर्व प्राथमिक स्तर ते प्राथमिक स्तरावरील इयत्ता 3री पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना म्हणजेच वय वर्ष 3 ते 9 वर्ष पूर्ण होईपर्यंत सर्व मुलांना त्या स्तरावर आवश्यक पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याबाबतची कौशल्ये प्राप्त होण्याबाबत आग्रह धरला आहे. त्या दृष्टीने कौशल्यांचा समावेश या अंतर्गत करण्यात आलेला आहे. सर्व मुलांना पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त व्हावे याबाबत सर्व स्तरावर योग्य ते तातडीचे नियोजन करून त्यानुसार कृती होणे आवश्यक आहे. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान, सद्यस्थिती, समस्या आणि आव्हाने. मूलभूत कौशल्य प्राप्तीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या जी मुले शाळेत आहेत त्यातील सुमारे 5 कोटी मुलांना पायाभूत भाषिक कौशल्य व अंकीय साक्षरता प्राप्त नसल्याचे NEP 2020मध्ये विशद केले. त्याच पार्श्वभूमीवर विविध सर्वेक्षणाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर आपल्याला या क्षमता प्राप्त करण्यासाठी किती प्रयत्न करण्याची गरज आहे हे सहजपणे लक्षात येईल. भारत सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या वतीने घेण्यात येणारे राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण, NAS, NAS, अशासकीय संस्थांचे शैक्षणिक सर्वेक्षण, उदाहरणार्थ ESSER, ASER यासारख्या सर्वेक्षणानुसार प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन तसेच संख्याज्ञान व संख्यांवरील क्रिया यासारख्या मूलभूत कौशल्यांबाबत अपेक्षित संपादनूक समाधानकारक नसल्याचे निष्कर्ष वारंवार समोर आलेले आहेत. यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. निपुण भारत अभियान, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानमध्ये शालेय व्यवस्थापन समितीची भूमिका. शाळा व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने पालक सहभाग वाढवून निपुण भारत अभियान एक जन आंदोलन म्हणून राबवण्यासाठी आपल्याला पुढील बाबी करता येतील. एक म्हणजे शाळापूर्व पालक मेळावे घेणे, म्हणजेच मुलांसोबत आईवडील पालक आनंददायी खेळ कृती करतील. मुक्त वातावरणात मुले चित्र, रंग, संगीत यांच्या माध्यमातून व्यक्त होतील. नंतर शाळांनी आयोजित केलेल्या उन्हाळी शिबिरात शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी आवश्यक ते योगदान द्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपण गावातील परिसरातील भिंती शैक्षणिकदृष्ट्या रंगवण्यासाठी ग्रामपंचायतीचा सहभाग घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे आपण प्राथमिक आणि प्राथमिक स्तरावरील मुलांना खेळाचं साहित्य, आकर्षक पुस्तके उपलब्ध करून द्यायची आहेत किंवा आपण मुलांना चित्रे काढण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यायची आहे. पालक सहभाग वाढवण्यासाठी मातांचे किंवा पित्यांचे गट तयार करायचे आहेत किंवा आपण आजी आजोबांची मदत घेऊन आजी आजोबांचा गोष्टींचा बटवा हा उपक्रम शाळा व्यवस्थापन समिती घेऊ शकते. शाळेच्या सहकार्याने चावडी वाचनासारखे उपक्रम घेऊन बालकांच्या प्रगतीबाबत पालकांना माहिती आपण देऊ शकतो. त्याचप्रमाणे गावातील विविध व्यावसायिकांच्या मदतीने आपण किंवा सुतार, शिंपी, लोहार, डॉक्टर, दुकानदार यांच्या मदतीने मुलांना विविध कौशल्यांची आपण ओळख करून देऊ शकतो. त्याचप्रमाणे निपुण भारत अभियानच्या जनजागृतीसाठी स्थानिक वृत्तपत्रे, स्थानिक केबल नेटवर्क यांचा उपयोग आपण करू शकतो. मुलांच्या शिक्षणातील पालकांचा सक्रिय सहभाग वाढावा यासाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पुणे यांनी एक उपक्रम सुरू केलेला आहे. त्याचं नाव आहे पालक मित्र. त्याचप्रमाणे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नांदेड यांनी सुद्धा एक उपक्रम सुरू केलेला आहे. त्यांच्या उपक्रमाचं नाव आहे आईबाबांची शाळा.